हे आहे गोव्यातील बिचोली तालुक्यातील नार्वे येथे स्थित श्री सप्तकोटेश्वर मंदिर। हे गोव्यातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते। श्री सप्तकोटेश्वर हे 12व्या शतकातील कदंब राजवंशाचे कुलदैवत होते। कदंब राजांच्या नाण्यांवरही श्री सप्तकोटेश्वर या देवतेचा उल्लेख आढळतो, ज्यावरून या देवतेचे महत्त्व स्पष्ट होते। या मंदिराचे मूळ स्थान गोव्यातील दिवाड बेटावर नार्वे गावाजवळ होते। स्कंद पुराणात या स्थळाचा उल्लेख दीपवती असा करण्यात आला आहे। इसवी सन 1540 मध्ये पोर्तुगीजांनी दिवाड बेटावरील हे मंदिर ध्वस्त केले। त्यानंतर स्थानिक भक्तांनी शिवलिंगाचे रक्षण करत ते गुप्तपणे नार्वे येथील सध्याच्या ठिकाणी आणले। यानंतर इसवी सन 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र स्थळाचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर उभारले। गोव्यातील हे एकमेव मंदिर मानले जाते ज्याचा जीर्णोद्धार स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता। मंदिरासमोर एक मोठे पवित्र तळे असून त्याला तीर्थ असे म्हटले जाते। हे मंदिर मराठा आणि गोवा यांच्या ऐतिहासिक मैत्रीचे तसेच गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि धार्मिक परंपरेचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून गोव्याच्या हिंदू संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे।